पुसद तालुक्याचा पाहिजे तसा विकास झाला नसून मागील 20 वर्षांपासून घरातूनच सतत डावलले गेल्याने आपण व्यथित आहोत। त्यामुळे काहीही झाले तरी आगामी पुसद विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे माजी मंत्री मनोहरराव नाईक यांचे ज्येष्ठ चिरंजीव तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ययाती नाईक यांनी रविवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले। त्यामुळे विद्यमान आमदार ॲडव्होकेट इंद्रनील नाईक यांची गोची होण्याची चिन्हे असून नाईक बंगल्यात राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता आहे। संजय भाऊ देशमुख साहेबांना तेही एक उदाहरण आहे। दुसरं जर सांगायचं बोलायचं असेल तर माझ्या कामाचं जर तुम्हाला एक उल्लेखनीय कामगिरीचं जर दाखवायचं असेल तर इथं तुम्हाला शेंबाळपिंपरी मधून संजय भाऊ देशमुख साहेबांना सुद्धा लीड आहे। नाही गट कसा राहणार, पक्ष जे रणनीती आखेल त्या हिशोबाने काम होईल ना। फक्त ग्रामपंचायत सोडून बाकीकडे सगळीकडे पक्षाचा प्रभाव असतो, पक्ष उमेदवार उभे करत असतात। जे जे पक्ष ज्याचे ज्याचे गट जसे निर्माण होतील तसे तसे उमेदवारीच्या आरक्षण आहे। उद्या आरक्षण कुठल्या वॉर्ड मध्ये कुठलं आरक्षण सुटणार आज नाही सांगू शकत। कोविडचं उदाहरण घ्या ना सर, एवढं कुठं लांब जाता। निलेश लंकेकर साहेब जेव्हा काही नसताना इतकं मोठं कोविड सेंटर उभं करू शकतात। शरद मेन साहेबांनी काही नसताना त्यांनी कोविड सेंटर उभे केले तर 2 आमदार होते मोहा सर्कल मध्ये। कुठेतरी अपप्रचार झालेला आहे। ययाती रागीट आहे पण मी कामासाठी आहे, स्ट्रिक्ट आहे। नियमाने जे होते ते होते, जे होत नाही ते होत नाही। जर तुम्ही नियम आहे जाऊन दुसरीकडनं काम करून द्या तर मला ते पटणार नाही। तर त्यासाठी मी रागीट आहे, समजत नाही, कळत नाही, काम करत नाही, असे काही अनेक कारण आहेत। त्याच्यानंतर मग निलय भाऊंचा थोडा भाविक प्रचार, मग काही की दो मार समूह देखो मार छोरान तो बयान करो मग पडवो मग निवडून कोणी आहे, असे काही मुद्दे होते निलय भाऊंचे। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी शेख फिरोज गनी, इसापूर धरण, पुसद।